आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर 2025 मध्ये 30 एप्रिलला बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे। अक्षय तृतीया हा जो दिवस आहे, ज्याप्रमाणे माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पूजनाचा दिवस आहे, त्याचप्रमाणे हा दिवस पितरांची पूजा करण्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचा असा दिवस समजला जातो। आपल्या सगळ्यांना माहित आहे, पितृपक्षामध्ये आपण पितरांची सेवा करत असतो आणि पितृपक्षानंतर जो कोणता महत्त्वाचा दिवस आहे आणि तिथी आहे ती म्हणजे अक्षय तृतीया। या दिवशी पण पितरांची सेवा जर आपण केली तर अनेक प्रकारच्या पितृदोषातून आपली मुक्तता होते। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अक्षय तृतीये दिवशी पितरांची पूजा कशी करायची, पूजा मांडणी कशी करायची। सासू सासरे नसतील तर त्यांच्यासाठी पूजा कशी मांडायची, फक्त सासू नसेल तर पूजा कशी मांडायची, सासरे नसतील तर पूजा कशी मांडायची, हे आपण बघणार आहोत। आणि त्याचबरोबर बघा, या दिवशी आपल्याला एक वस्तू अवश्य दान करायची आहे। ही वस्तू जर तुम्ही दान केली तर अनेक प्रकारच्या पितृदोषातून आपली मुक्तता होते आणि आपल्या पितरांना मोक्ष मिळतो। त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी ही वस्तू आपल्याला दान करायची आहे। आता मी तुम्हाला सांगणार आहे की पितरांची पूजा आपल्याला कशी करायची आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षय तृतीये दिवशी तुम्ही सगळ्यांनी पितरांचं स्मरण करायचं आहे। ज्याप्रमाणे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे, तेवढाच आपल्या पितरांचा देखील आशीर्वाद महत्त्वाचा आहे। बरेच जण असं म्हणतात, अक्षय तृतीये दिवशी आमचे सासू सासरे गावी पितरांचं सगळं काही करतात, मग आम्ही करायची काय गरज आहे, कारण आम्ही जॉब निमित्त किंवा व्यवसायानिमित्त दुसऱ्या शहरात गावामध्ये राहतोय, मग आम्ही कशाला करू। लक्षात घ्या, पितर जे असतात हे संपूर्ण कुटुंबाचे असतात, फक्त सासू सासऱ्यांनी केलं त्यामुळे झालं असं नाही। त्यामुळे तुम्ही जिथे कुठे राहताय, दुसऱ्या गावी शहरामध्ये, तिथे तुम्ही पितरांचं स्मरण अवश्य करा। आता बघा, प्रत्येकाला अशी पूजा मांडणं शक्य नाही आहे। त्यामुळे जर तुम्हाला जॉब निमित्त किंवा तुम्ही बिझी आहात तर तुम्ही काय करायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला समजा बाकीचे काहीही विधी करायला जमले नाहीत, अशी पूजा मांडणी करायला जमली नाही किंवा इतर काहीही सेवा तुम्हाला पितरांची जमत नाही आहे, तर अक्षय तृतीये दिवशी काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आता 30 एप्रिल 2025ला बुधवार आहे आणि याच दिवशी अक्षय तृतीया आहे। बघा, सूर्याने पाहिलेली तिथी जी आहे तर ती बुधवारी आहे, त्यामुळे बुधवारीच आपण अक्षय तृतीया साजरी करणार आहोत। आता पितरांच्या सेवेसाठी योग्य वेळ कोणती, तर दुपारी 12 ते 1:30 ही जी वेळ आहे ही पितरांच्या सेवेसाठी अतिशय योग्य अशी वेळ आहे। या वेळेमध्येच आपल्याला पितरांसाठीच्या सेवा करायच्या आहेत। आता बघा, बऱ्याच जणांचं असं होतं, जॉबमुळे व्यवसायामुळे त्यांना काहीच सेवा करता येत नाहीत। जर तुम्हाला पितरांच्या कुठल्याच विधी करता येत नाही, त्यांनी काय करायचं आहे, हा उपाय करायचा आहे। बुधवारी अक्षय तृतीये दिवशी काय करायचं आहे, 12 ते 1:30 दुपारी 12 ते 1:30 या वेळेमध्ये तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे। तो तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे किंवा तिथे दक्षिणेकडची जी भिंत आहे, एखादी रूम आहे किंवा मग तुमचा ओपन स्पेस आहे, गॅलरी आहे, तिथे पण तुम्ही हे करू शकता। पाट ठेवा, त्यावर पांढरं वस्त्र ठेवा। आता तिथे थोडेसे गहू तुम्हाला ठेवायचे आहेत त्या पाटावर, किंवा गहू नसतील तर अखंड तांदूळ जे असतात ते ठेवा। तांदूळ वापरताना तुकडा तांदूळ वापरू नका, खंडित झालेले तांदूळ कधीही वापरायचे नसतात। तर तांदूळ किंवा गहू तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत। त्या पाटावर जे वस्त्र आपण अंथरले, पांढरं वस्त्र, त्यावर गहू किंवा तांदूळ ठेवा। त्यावरती आपल्याला एक मातीची पणती जी आहे ती ठेवायची आहे, त्यामध्ये सिंगल वाट टाकायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे। तिळाचं तेल नसेल तर घरातलं जे कोणतं तेल तुम्ही देवांसाठी वापरतात ते वापरू शकता। आता अशा या दिव्याचं जे तोंड आहे ते दक्षिणेला करायचं आहे, तुमचं तोंड पण दक्षिणेला करायचं आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर काळे तेल टाकायला विसरू नका। पितरांच्या स्मरणासाठी, पितरांच्या सेवेसाठी त्यामध्ये अवश्य चिमूटभर का होईना काळे तेल टाकायचे आहेत आणि दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे। तुमचे सासू सासरे गेलेले असतील तर त्यांची नावं तुम्ही घेऊ शकता, किंवा जे आधीच्या पिढीतले होऊन गेलेले आहेत
लोक त्यांचं तुम्ही स्मरण करायचं आहे आणि आमच्याकडून काही चूक भूल झालेली असेल, तुमची सेवा करायची राहिलेली असेल तर आम्हाला क्षमा करावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। घरातील सर्वांनी जरी हा दिवा लावताना तिथे बसलं तरीही चालेल, पण अवश्य पितरांचं स्मरण हे तुम्हाला करायचं आहे। आणि बघा, दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे। गहू किंवा तांदूळ जे आहेत तर ते देखील तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत। तर असा हा उपाय तुम्ही करू शकता। आता बघा, असं समजण्यात येतं की अक्षय तृतीये दिवशी आपले पित्र आपल्या भेटीला येत असतात आणि आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ते आलेले असतात। त्यामुळे जो कोणी पितरांचं स्मरण करतो त्यांच्यावर पितरांचा भरभरून आशीर्वाद जो आहे तर त्यांना तो मिळत असतो। त्यामुळे अक्षय तृतीये दिवशी जर तुम्ही पितरांचं स्मरण केलं तर बघा, तुमचे पितृदोष असतात ते दूर होतात। तर बघा, ही पहिली मी सेवा सांगितली की तुम्ही पितरांसाठी हा उपाय करू शकता। भले तुम्ही कुठेही असू द्यात, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही राहिला असू द्यात, हा उपाय तुम्ही तुमच्या पितरांसाठी अवश्य अक्षय तृतीये दिवशी करायचा आहे, हे लक्षात घ्या। याशिवाय बघा, पाण्याचा माठ एक विकत घ्या तुम्ही। लक्षात घ्या, जुना माठ घ्यायचा नाही, नाहीतर बरेच जण काय करतात, जुना माठ झालेला आहे आता आपण नवीन घ्यायचा आहे त्यामुळे जुन्या माठामध्येच पाणी भरतात आणि तो दान करतात। असं करायचं नाही। नवीन कोरा माठ घ्या, मध्यम साईजचा घ्या, मोठा घ्या चालेल, त्यामध्ये पाणी भरा आणि एखाद्या गरजू व्यक्तीला तो पाण्याने भरलेला माठ अक्षय तृतीये दिवशी दान करा आणि तुमच्या पितरांचं स्मरण करा। लक्षात घ्या, यामुळे देखील तुमचे पितृदोष दूर होतात आणि आपल्या पितरांना सद्गती लाभते। त्यामुळे हा पण उपाय तुम्ही करू शकता जर बाकीचे तुम्हाला विधी किंवा पूजा मंडळी जमणार नसेल तर। हे दोन मी तुम्हाला उपाय जे आहेत ते सांगितलेले आहेत। आता बघूया अक्षय तृतीये दिवशी पितरांची पूजा कशी करायची। आता पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, सासू आणि सासरे दोन्हीही नसतील तर पितरांची ही पूजा अक्षय तृतीये दिवशी कशी करायची। यासाठी काय करायचं बघा, दुपारी 12 वाजता पूजेला बसायचं। दक्षिणेकडे तोंड करून बसा आणि तिथे एक पाट अंथरा, त्यावरती पांढरं वस्त्र अंथरा, त्यानंतर त्यावर एक पत्रावळी ठेवा किंवा एखादं ताट घेतलं तरी चालेल। आता त्यामध्ये पावशेर, अर्धा किलो अशा प्रकारे गहू आपल्याला त्यामध्ये भरायचे आहेत। बऱ्यापैकी गहू आपल्याला ते भरायचे आहेत, अगदी थोडेसेच घेतलेले आहेत असं करू नका। पावशेर, अर्धा किलो, 1 किलो तुम्ही असे ठेवू शकता। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक मोठा माठ घ्यायचा आहे। लक्षात घ्या, सासू आणि सासरे नसतील तर ही पूजा कशा करायची पहिल्यांदा हे तुम्हाला सांगते मी। गहू घ्या, त्यावर आपल्याला एक असा मोठा माठ घ्यायचा आहे, बऱ्यापैकी मोठ्या आकाराचा माठ घ्या, म्हणजेच याला केळी असं म्हणतात। आता जर सासू नसेल तुम्हाला तर ही केळी जी आहे तर ती पूजली जाते, म्हणजे मोठ्या आकाराचा जो माठ आहे तुम्हाला इथे दिसतोय व्हिडिओमध्ये तर तो पूजला जातो जर सासू नसेल तर। आणि अजून एक छोटासा माठ घ्यायचा आहे किंवा छोटंसं एक तुम्हाला सुगडं घ्यायचं आहे छोट्या आकाराचं। जर तुमचे सासरे नसतील तर तो छोटा माठ म्हणजेच करा पूजला जातो। आता दोन्हीही माठांमध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, फूल हे दोन्ही माठांमध्ये तुम्हाला टाकायचं आहे। आता केळीमध्ये हे सगळं भरल्यानंतर आंब्याचा डहाळा जो आहे तो टाकायचा आहे। आता लक्षात घ्या, तुमच्याकडे जर आंब्याचा डहाळा टाकण्याची पद्धत नसेल तर नाही टाकला तरी चालेल, पद्धत असेल तर तुम्ही टाकू शकता। आता या केळीला म्हणजे मोठ्या माठाला आणि कराला छोट्या माठाला तुम्हाला जे रक्षासूत्र असतं, कलावा असतो लाल पिवळा धागा, त्याचे 3 वेळा तो गुंडाळायचा आहे, म्हणजे विषम संख्येमध्ये तो गुंडाळायचा आहे, कारण ही पितरांची पूजा आहे। दोन्हीही माठांना 3 वेळा अशा प्रकारे रक्षासूत्र जे आहे ते बांधून घ्यायचं आहे त्याच्या गळ्याभोवती। आता ही जी केळी आहे त्या गव्हावर ठेवायची, म्हणजे मोठा माठ ठेवायचा आणि त्यावर छोटा माठ म्हणजे करा जो आहे त्यावर ठेवायचा। आता आंबा त्यावरती ठेवायचा। काही ठिकाणी खरबूज पण वापरलं जातं तर खरबूज देखील तुम्ही त्यावर ठेवू शकता। आता
नक्की तुमच्या घरामध्ये पितरांच्या पूजेसाठी काय वापरलं जातं हे तुम्ही तुमच्या घरातील इतर व्यक्तींना विचारू शकता. जे मोठे असतात त्यांना विचारू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही हे पूजन करायचं आहे. आंबा ठेवा, नाहीतर खरबूज ठेवा, एखादं फूल अर्पण करा. आणि बघा, सुरुवातीला हे पूजन करण्याच्या आधी पणती जी आहे तर ती प्रज्वलित करा. दक्षिणेकडे तोंड करून ही पणती प्रज्वलित करायची आहे आणि नंतर हे पूजन करायचं आहे. तिथे बसून तुम्ही पितरांचं स्मरण करायचं आहे. घरातील सगळ्यांनी तिथे बसायचं आहे आणि हे स्मरण करायचं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ह्या दोन्हीही माठांवर तुम्हाला चंदनाने किंवा अष्टगंधाने उभ्या रेषा मारायच्या आहेत. 5 रेषा मारायच्या आहेत. ज्याप्रमाणे आपण कलशाला हळद कुंकाच्या रेषा मारतो, पण कलशाला या मारत असताना आपण खालून वर या रेषा ओढत असतो. पण ही पितरांची पूजा आहे, त्यामुळे वरून खाली आपल्याला चंदनाने दोन्हीही माठांवरती रेषा ओढायच्या आहेत. आणि अशा प्रकारे हे जे पूजन आहे ते आपल्याला करायचं आहे. सगळ्या कुटुंबाने तिथे एकत्र बसून त्यांचं स्मरण करायचं आहे. आणि जर आमच्याकडून काही चुका झालेल्या असतील तर आम्हाला माफ करा आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या संपूर्ण घरादारावर राहू द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता बघा, अशा पद्धतीने ही पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला एक छोटंसं हवन करायचं आहे. हवन कुंड असेल तर ते घ्या किंवा ताम्हण असेल तर ते घ्या. आता यामध्ये काय करायचं, आपल्याला शेणाची गौरी जी आहे ती खूप आवश्यक आहे, ती ठेवायची आहे. समिधा असतील तर त्या तुम्ही एक 4-5 समिधा त्यामध्ये ठेवू शकता. कापूर ठेवायचा आहे आणि तुम्हाला असं हवन करायचं आहे. बघा, शेणाची गौरी आपल्याला या दिवशी अवश्य घरामध्ये जाळायची आहे. यामुळे बघा, शेणाची गौरीमध्ये पंचमहाभूतांचा समावेश असतो आणि यामुळे आपल्या पितरांना तृप्ती मिळत असते. त्यामुळे बघा, अवश्य या दिवशी आपल्याला शेणाची गौरी जी आहे ते घरामध्ये त्याचं हवन करायचं आहे. हवन करताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्याचबरोबर काळे तीळ देखील टाकायचे आहेत. या दिवशी पुरणाचा स्वयंपाक बऱ्याच घरांमध्ये केला जातो किंवा जो काही तुम्ही स्वयंपाक केलेला आहे, वरण, भात, भाजी, तर त्याचा नैवेद्य तुम्हाला पितरांना दाखवायचा आहे. या दिवसापासूनच बऱ्याच घरांमध्ये आंबा खायला सुरुवात होते. त्यामुळे या दिवशी बघा, आमरस करण्याची पण पद्धत आहे. तर आमरस देखील तुम्ही या दिवशी करून अशा प्रकारे त्याचा नैवेद्य दाखवू शकता. जो काही नैवेद्य तुम्ही केलेला आहे तर तुम्हाला एकत्र तो चुरायचा आहे. भात, भाजी, वरण, पुरणपोळी, आमरस जे काही केलेलं आहे ते एकत्र करायचे, तुम्हाला ते चुरायचं आहे. आणि कावळ्याला तुम्हाला घास ठेवायचा आहे. टेरेसवर ठेवा किंवा अंगणामध्ये ठेवा, पण आपल्या पितरांच्या नावाने तुम्हाला अवश्य कावळ्याला हा घास खाऊ घालायचा आहे. आता बघा, जर सासू नसेल तुमची तर जो खालचा माठ आहे म्हणजे केळी आहे, फक्त त्याचं पूजन करायचं. बाकी पूजा सेमच करायची आणि करा जो आहे तो नाही पूजायचा. जो मोठा माठ आहे खालचा तो पूजायचा. त्यावर आंबा नाहीतर खरबूज ठेवायचं. आणि फक्त जर सासरे नसतील तर जो वरचा करा आहे तोच तुम्हाला पूजायचा आहे. गहू घेऊन त्यावरती फक्त कराचं पूजन तुम्हाला करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे पूजन आहे पितरांचं ते करू शकता. अक्षय तृतीये दिवशी तुम्हाला म्हणजे सासू नसेल तुमची तर एखाद्या महिलेला जेवू घालायचं आहे. सासरे नसतील तर एखाद्या पुरुष व्यक्तीला जेवू घालायचं आहे. आणि सासू सासरे दोन्हीही नसतील तर एखादी महिला पुरुष या दोघांनाही जेवू घालायचं आहे किंवा जोडप्याला जेवू घातलं तुम्ही तरीही चालेल. आता असं हे पूजन तुम्हाला दुपारी 12 ते 1:30 या वेळेमध्ये करायचं आहे. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला हे दोन्ही जे माठ आहे तर ते पाण्याने भरून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचे. किंवा तुम्हाला कोणाला हे माठ जे आहे ते देणं जमलं नाही तर एखाद्या मंदिरामध्ये ते नेऊन ठेवा. जे गहू आहेत ते देखील तुम्हाला गरजू व्यक्तीला दान करायचे आहेत. त्याचबरोबर जे काही आंब्याचे डहाळे, फुलं आहेत तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत. जी पणती आपण प्रज्वलित केलेली असते तर ती देखील पाण्यात विसर्जित करा. कणकेचा दिवा लावलेला असेल तर तो देखील तुम्ही विसर्जित करू शकता.
त्याचबरोबर जो आंबा आपण ठेवलेला असतो तर तो देखील दान करायचा आहे आणि नैवेद्य म्हणून देखील एक आंबा आपल्याला दाखवायचा आहे, तो पण आपल्याला दान करायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पितरांचं पूजन अक्षय तृतीये दिवशी करायचं आहे। आता हे लक्षात घ्या, 3 पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागू शकतो। त्यामुळे जरी सासू सासरे तुमचे असले तरी देखील अक्षय तृतीये दिवशी एक नवीन माठ खरेदी करा, त्यामध्ये पाणी भरून तुम्ही गरजू व्यक्तींना दान करा किंवा एखाद्या मंदिरामध्ये ठेवून या। असं केल्याने देखील जे काही आपले 3 पिढ्यांपासूनचे पितृदोष आहेत तर ते देखील दूर होतात। त्यामुळे ज्यांना अशी ही पूजा करणं शक्य नाही आहे त्यांनी असा हा माठ घेऊन नक्की तो दान करा। तर सांगितल्याप्रमाणे नक्कीच तुम्ही पितरांची पूजा अक्षय तृतीयेला 30 एप्रिलला बुधवारी दुपारी 12 ते 1:30 या वेळेमध्ये करायची आहे। ज्यांना पूजाविधी किंवा बाकीचे विधी शक्य नाहीत त्यांच्यासाठी पण मी सांगितलेले आहेत की काय सेवा तुम्ही पितरांच्या करायच्या आहेत। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती समजेल।